शेतकरी मित्रांनो, आज आपण इथं गावरान हरभरा सिलेक्शन 1044 याची कापणी झालेली आहे आणि कापणी परिपूर्ण होऊन अंतर जे आहे हे 3 फूट अंतर होतं आणि 3 फूट अंतरामध्ये आपला हा हरभरा जो आहे इथं कापणी करून तयार झालेला आहे। परंतु काही भागात थोडं कुठं इथं पाण्याचं प्रमाण जास्त झालं तिथं झाडं हिरवी असतात आणि थोडी काळी पण म्हणजे वातड वाटते आपल्याला। त्यासाठी आपण थोडंसं अजून थोड्या वेळासाठी म्हणजे काही वेळासाठी आपल्याला हा हरभरा इथं वाळवण्यासाठी ठेवायचा आहे। अशा प्रकारे 2 दिवस जर आपण हरभरा ठेवला तर काडीमध्ये जो लवचिकपणा असतो किंवा आंबूसपणा तो आवाज कडकून झाल्याशिवाय किंवा परिपूर्ण वाळल्याशिवाय त्याच्यातला ओलावा गेल्याशिवाय आपल्याला गोळा करता येत नाही आणि याचा ढीग लावता येत नाही। तर त्यासाठी आपण याच्या ढीग लावण्यासाठी आपल्याला इथे 2 दिवस थांबायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला इथं सर्वात पहिले इथे एक मोकळी जागा करून मध्यभागी आपल्याला खळं करायचं आहे, म्हणजे जागा रिकामी, आणि तिथे ताडपत्री फारी वगैरे टाकून त्यावर पूर्ण हरभरा आपल्याला गोळा करायचा आहे आणि गोळा केल्यानंतर आपण त्या यंत्राने परिपूर्ण काढून घ्यायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला साधारणतः अजून उन्हामध्ये कडक उन्हामध्ये 2 दिवस तरी हरभऱ्याला वाळू द्यावं लागेल आणि त्याच्यानंतरच आपल्याला ते नियोजन परिपूर्ण करावे लागेल। तर सध्या जो हरभरा आहे हा आपल्याला वरून जरी वाळलेला दिसत असला तरी त्याच्या आतमध्ये जी काडी असते ती काडी आपल्याला साधारण वातड वाटते, ती नरम वाटते, त्यामुळं हा 2 दिवस वाळवणं आपल्याला आवश्यक आहे।